काय हो, काय झालं? अगं काय झालं म्हणजे काय? ह्या नालायकाला कुठे घेऊन जायच्या लायकीचा नाही हा. का काय केलं याने? अगं माझ्या मित्राच्या घरी घेऊन गेलतो याला. हा, तर कोणी पण घरात आल्यानंतर म्हणतंय की तुम्ही चहा घेणार का ज्यूस घेणार, तर हा काय म्हणतोय माहित काय, चहा होईपर्यंत ज्यूस घेणार. कुठं काय बोलावं कळत नाही. समर्थ बाळा, असं बोलायचं नसतं रे पाहुण्यांशी. आणि वरनं काय विचारलंय माहितीये काय, चहात साय का टाकलेलं नाही म्हणे. अहो ती साय ना तुपासाठी काढून घेतली असेल त्यांनी. ये तुम्ही दोघं पण बावटायचा. त्या साईचं ते तूप काढेल ना तर तेल काढेल, ह्या नालायकाला काय गरज होती? अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. अहो पण मला सांगा, तुम्ही ह्याला मित्राकडे घेऊनच काय गेला तुमच्या? अगं घेऊन कशाला गेलो होतो म्हणजे मित्राला जरा म्हटलं की बाबा 4 गोष्टी याला समजावून सांग. आता मित्र काय म्हणाला, ते जपानमध्ये म्हणे काहीतरी म्हण आहे की जी गोष्ट सगळे लोक करू शकतात ती मी 100% करणार, आणि जी गोष्ट कोणी करू शकत नाही ती मी करून दाखवणार. तर हा काय नालायक उलट उत्तर दिलाय, त्याला विचार, सांग रे तू तुझ्या तोंडानं. अगं आई, जी गोष्ट सगळे लोक करतात ती मी कशाला करू, आणि जी गोष्ट कोणीच करू शकत नाही त्याचा करून फायदा काय, सांग मला. हा बरोबर आहे त्याचं. काय बरोबर आहे? तुम्ही दोघं पण बावळट आहे, सांग. काय रे बाबा, कसले प्रश्न एकावर एक एकावर एक. हा काका, तुमचं एवढं मोठं घर आहे त्याच्यामध्ये तुम्ही वायफाय का लावलेलं नाही? काकू, तुम्ही एवढं जेवणात तेल का टाकताय? हो बरोबर आहे ना, जेवणात एवढं कोण तेल टाकतं का? तुला काय जेवण करायला जायचं होतं तिथं? आणि तोंड वर करून आणि कुठला तरी प्रश्न विचारलाय की म्हणे, काका तुम्ही एवढा वेळा माझ्या बाबांबरोबर घालवताय, तुम्हाला बोर होत नाही? बाबा सच कडवा होताय. तू ये इकडे, तुला दाखवतो. अहो राहू दे राहू दे राहू दे.